अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्करसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज। थकीत मानधन ठराविक भत्ता लवकरच मिळणार। आर्थिक लाभ तात्काळ अदा सेविका संघटना ठाम। 4 जुलै ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर यांचे 1 जुलै रखडलेला कोरोना भत्ता अदा करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन सुरू। चिखली, सेलगाव, जहागीर, पाटोदा, एकलारा, दिवठाणा, भोरसा, भोरसी, बोरगाव, काकडे यांच्यासह चिखली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसमोर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ठिकठिकाणी कोरोना प्रोत्साहन भत्ता आणि थकीत मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचे 1 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आज 3रा दिवस असून प्रशासनाने अद्यापही मागणीची दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला। यावेळी ते म्हणाले की 3 दिवसापासून महिला आंदोलनावर ठाम बसल्या आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी टप्प्याटप्प्याने रखडलेला कोरोना भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत, मात्र प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। चिखली तालुक्यातील महिला आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरेल। 10 जुलै रोजी सिटोचे आंदोलन। प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। तसेच सेंटर ऑफ इंडिया स्टेट युनियन सिटू संघटनेच्या वतीने 10 जुलै रोजी पंचायत समिती चिखली येथे गटविकास अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। काय आहेत प्रमुख मागण्या? कोरोना काळात तीव्र धोक्यात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांच्या शासनाने जाहीर केलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा, तसेच थकीत मानधनाची रक्कम तात्काळ देण्यात यावी। या प्रमुख मागण्यांसाठी 1 जुलैपासून सेलगाव, जहागीर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम भूमिका चिखली तालुक्यातील आंदोलनकर्ते महिलांनी घेतला आहे।